सुलू रसईमध्ये तुमचं स्वागत आहे. ब्रेड खिमा ब्रंच कसं बनवणार हे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक ट्रिक सांगणार. 1/2 किलो खिमा घेतला आणि 2 चमचे तिखट घेतलं मी आणि त्यामध्ये टाकलं आहे धणे जिरे पावडर आणि थोडंसं हळद आणि थोडं स्वादानुसार मीठ. आता त्याला छान हाताने एकजीव करून घ्यायचा. पूर्ण मसाला खिम्याला लागला पाहिजे असं करायचं. खिम्याला मसाला लागल्यानंतर त्याला 10 मिनटामध्ये आपण रेस्ट करायला ठेवून देऊ. म्हणजे खिमा कसा आपला तोपर्यंत पूर्ण याच्यामध्ये ठेवणार. आता खिमा आपण रेस्ट केलेला आहे. बघा किती छान पूर्ण खिम्या मसाला लागलेला आहे. त्याचे आपण पेटीस करून घेऊया. पेटीस केल्यानंतर ते आपण पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे. छान दोन्हीकडून व्यवस्थित शॅलो फ्राय करून घ्यायची आणि वरून थोडं तेल टाकायचं आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित 2-2दा असं सेकून घ्यायचं. आणि हे शॅलो फ्राय केल्याने काय होतं, त्याच्यातला जो सॉफ्टनेसपणा आहे ना अजून राहतो, सॉफ्ट होऊन जातं. जे आपले पेटीस आहे ना इतके सॉफ्ट होतात. ते एक ट्रिक आहे. आता आपण ब्रेड घेतले, त्याचे 2 भाग करून घ्यायचे. कारण आपल्याला ब्रेड ब्रंच बनवायचं आहे ना, तर ते असे छोटे छोटे 2 तुकडे करून घ्यायचे. आणि तुकडे झाल्यानंतर आपण ते बाजूला ठेवू. आता आपल्याला पेटीस घ्यायचे, त्याला आपण कट करायचं. हे एक ट्रिक आहे. आता कट केल्यानंतर ते किती स्मूथपणे कट होतात, कारण आता त्याला आपण शॅलो फ्राय केलं. शॅलो फ्राय करून ते कडक होत नाही, उलट आपण नरम ठेवतो. कारण की 10 मिनटासाठी खिम्याला आपण रेस्ट करायला दिलं म्हणून. आणि आता आपलं ही एक ट्रिक आहे. आता आपण छान मॅश करून घ्यायचं. त्याच्यामध्ये चिली ऑइल घालायचं. आता आपल्याला चिली ऑइल घातलं आणि ग्रीन ऑनियन घातलं. त्याला एक छान लुक टच दिला मी मीठ वगैरे घालून आणि थोडंसं मसाला घातलेला आहे. आणि त्याला आता आपण पूर्णपणे छान व्यवस्थित केलेलं आहे एकत्र. आता आपण घ्यायचं एअर पॅनमध्ये ब्रेड टाकायचे. त्याच्यावर आता टाकायचं चीज पूर्ण टाकायचं. चीज टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं जो खिमा घेतलेला आहे ना आपण, त्याला आपण छान व्यवस्थित बनवलेलं आहे ते टाकायचं. ते व्यवस्थित पूर्णपणे टाकून द्यायचं. खिमा टाकल्यावर आपण त्यामध्ये टाकायचं कॉर्न पण व्यवस्थित पूर्णपणे पसरून घ्यायचा. पसरल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आपला मशरूमही व्यवस्थित असे पसरून घ्यायचे. आणि आता शेवटचं चीज हे घालायचं. चीज घातल्यानंतर परत एक ब्रेडची लेअर द्यायची. आता आपल्याला परत चिली ऑइल टाकायचं. सगळ्या ब्रेडवर चिली ऑइल व्यवस्थित टाकायचं, कारण टेस्ट चिली ऑइलने अजून छान येतं. आणि त्याला परत शेवटचं चीज टाकायचं. चीज टाकल्यानंतर आपल्याला एअर फ्राय 20 मिनटासाठी बेक करायचा. बेक केल्यानंतर डिलिशियस ब्रेड खिमा ब्रंच आपला तयार झालेला आहे.